जळगावची बातमी। जळगावमध्ये मवियात फटाके वाजू लागले। जागा वाटपावरून बोलणी फिसकटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत, ठाकरे सेनेत आरोप प्रत्यारोप आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्या सोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्या सोबत जुडलेले आहेत, जे उपनेते आहेत गुलाबराव वाघ आणि जिल्हा प्रमुख जे आहेत जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, हे दोघेही आपल्या सोबत जुडलेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? बैठक पार पडली, बैठकीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि स्वबळावर तुम्ही निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आमच्या जे स्टँडिंग नगरसेवक आता आले आहेत आणि त्या जागेवर त्यांचा मागणी होती, दावा होता की ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि आम्ही सांगितलं की आमचे नगरसेवक ते निवडून आले, आता स्टँडिंग आहेत, ह्या जागा कसं तुम्हाला देणार हे त्यांनाही समजतं, आम्हालाही समजतं। पण आवाजवे जागांची मागणी, स्टँडिंग नगरसेवकांची मागणी अशी असल्यामुळे तेच त्या बैठकीतून निघून गेले। त्याच्यामुळे त्यांनी बाहेर काय सांगावं हा त्यांचा विषय आहे, परंतु आम्ही कुठल्या पद्धतीतून त्यांना नकार दिला नाही किंवा बाहेर जा असं म्हटलं नाही। ज्या ठिकाणी आमचे विद्यमान नगरसेवक आहेत, ज्या ठिकाणी निवडून येणाऱ्या क्षमतेचे आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत, त्याच ठिकाणच्या जागा या त्यांच्याकडून मागण्यात आल्या आणि मग त्यासाठी त्या ठिकाणी जागेंची जरा ओढाताण झाली, त्या जागा देणे शक्य झाल्या नाही आणि म्हणून हा सगळा कालचा प्रकार घडला। किती जागेंवर तुम्ही निवडणूक लढवणार आहात? आमची पूर्ण 75 जागेंवरती निवडणूक लढण्याची या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन देखील या ठिकाणी झालेलं आहे। सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्याचं दावा जिल्हा प्रमुख जे आहेत कुलभूषण पाटील यांनी केलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।